नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही हिमाचलच्या ट्रिपसाठी निघालेलो होतो आणि आम्ही मुंबई एअरपोर्टवरून फ्लाईटने चंदीगड एअरपोर्टला आलेलो होतो। तर आता चंदीगड एअरपोर्टवरून आम्ही बाय रोड मनालीला निघालेलो आहे। चंदीगड एअरपोर्ट आम्ही आता चंदीगड एअरपोर्टमधून बाहेर येऊन आमची जी बस आम्ही बुक केली होती 26 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर मनालीला जायला, कारण आम्ही 19 जण होतो ग्रुपमध्ये। तर आम्ही आता त्या बसने निघालेलो आहे बाय रोड। वेलकम टू पंजाब। चलो वी आर एंटरिंग पंजाब। पानी का बक्सा उठाने का बाहर गए ना, तब पानी ले लो और खाना खाना खिला। चंदीगड एअरपोर्टवरून मनालीचं अंतर 280 किलोमीटर आहे आणि आम्हाला कमीत कमी 6 तास तरी मनालीला पोहोचायला लागतील। आणि आता दुपारचे 1 वाजलेत, त्यामुळे आता आम्ही जेवून घेतो, कारण जेवायची वेळ झालेली आहे। चला आता मी ह्या हॉटेलला जेवायला आलोय, धाबा आहे हा। ही आमची टेम्पो ट्रॅव्हलर। चला आम्ही आता जेवायला आलोय चंदीगडच्या पुढे। हॉटेलचं नाव काय? धाबा। बाबाच्या धाबा में बाबामध्ये हा लेडीज ग्रुप आहे, इकडे मुलांचा आहे, इकडे जेंट्स बसले। आता आमचं जेवण येईल, मग बघते कसं आहे ते। ओके चला, पराठे पण भारी दिसतात आहेत सगळ्यांचे। बघू पराठा। नाही खायचं नाहीये, फक्त बघायचं आहे। नाही नको, माझ्याकडे चांगलं आहे। चलो वगैरे झालंय आमच्या धाब्यावर, चांगलं जेवण होतं नंबर 1। तर तुम्ही कधी आलात चंदीगडला तर ह्या धाब्यावर नक्की व्हिजिट करा जेवणासाठी। सर्विस पण क्विक आहे, जेवण पण टेस्टी आहे, छान आहे। आता आम्ही इथून चाललो होता पुढच्या प्रवासाला मनालीकडे। चलो नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया टनल नंबर 2 गोइंग टू मनाली। सगळा चिखल आहे खाली। पाणी दिसतंय का भाऊ? पाणी काय दिसत नाही, चिखल आहे चिखल। मला वाटतं चिखलचाच डॅम आहे। चिखल डॅम आहे। ट्रॅव्हल स्टार्ट करून आमचे 3 ते 3.5 तास झालेले आहेत आणि आम्ही 150 किलोमीटरच्या आसपास पुढे आलेलो आहे। पण ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये आम्हाला काही त्रास वाटला नाही, कारण चंदीगड टू मनाली जे रोड आहेत तुम्ही बघू शकताय, एकदम छान बनवलेले आहेत आणि त्या रोडवर ट्रॅफिकसुद्धा नाही आहे, काय नाही आहे। आणि प्रत्येक ठिकाणी टनल बनवलेले आहेत, त्यामुळे घाटाचा पण त्रास काय होत नाही। त्यामुळे चंदीगड टू मनाली ट्रॅव्हलिंग एकदम इझी झालेली आहे। असे टनेल प्रत्येक ठिकाणी बनवलेले आहेत। हा टनल नंबर 4 आहे।
मंडी 1 किलोमीटर आहे. हा 1 किलोमीटरवर मंडी. आता आम्ही 1 किलोमीटरवर मंडी सिटी आहे त्या मंडीमध्ये पोहोचतोय. ते कुल्लूच्या अगोदर लागतं मंडी आणि त्या मंडीमध्ये आम्ही आता पोहोचतोय. हे मंडी सिटी आहे ही. बघू शकता आपण कशी घरं बांधलेली आहेत. डोंगरावरच सगळ्यांनी घरं बांधलेली आहेत आणि हॉटेल्स पण बांधलेले आहेत. आणि हे मंडीमधलं गुरुद्वारा आहे, खूप फेमस आहे. पण आता मनाली आम्हाला 108 किलोमीटरवर राहिलेली आहे. पण ते 108 किलोमीटर कव्हर करायला आम्हाला 2.5 तास लागतील, कारण आता वन वे चालू होणार आहे. आता मोठा हायवे नाही आहे आणि प्रत्येक ठिकठिकाणी रोडचे काम चालू असल्यामुळे आता थोडासा स्पीड कमी होणार आहे आमचा. आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि आम्ही आता चहा कॉफीसाठी या स्नॅक्स कॉर्नरवर थांबलोय. आणि इकडचं क्लायमेट तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. संध्याकाळचं पण एकदम थंड हवा सुटलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. नवीन याच्यामध्ये अडीच तास अंतर, 2.5 तास, 7 वाजले, 9:30 वाजले, डोळे उघडायचे. 9:30 वाजता जायचं बॅग. आता आम्ही चहा कॉफी घेऊन निघालेलो आहे आणि आम्हाला अजून 2 ते 2.5 तास लागणार आहे मनालीला पोचायला. कारण आता जो रस्ता जो स्टार्ट झाला आहे तो पूर्ण वन वे आहे आणि छोटा पण आहे, त्यामुळे आम्हाला हळूहळूच जावं लागणार आहे. आणि आता जे खरं हिमाचलचं सौंदर्य आहे ते आम्हाला आता दिसू लागलेलं आहे. ते म्हणतात ना, मंजिल का मजा रास्तों में है, ते खरंच आम्हाला हिमाचलमध्ये आल्यावर पाहायला मिळालं. कारण हे रोडने जे सौंदर्य, सिनरी आणि जे नजारे आम्हाला पाहायला मिळत होते ना, एकदम अप्रतिम होते. नंबर 13. आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आता मनालीमध्ये पोहोचलेलो आहे. आणि आमचं हॉटेल थोडंसं डोंगरावर वरच्या साईडला आहे. तर आम्ही आता 5-1 मिनिटातच त्या हॉटेलवर पोहोचू. तर तुम्हाला माझा हा मनाली रोड ट्रिपचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ मनाली साईटसीनचा असणार आहे, कारण आम्ही आता मनालीमध्ये 3 दिवस राहणार आहोत. तर मनालीमध्ये आम्ही कुठल्या हॉटेलला स्टे करतोय ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि हॉटेल पण दाखवेन. तर तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ आवर्जून पहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.